कडाक्याचा उन्हाळा वाढलाय. उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देण्यासाठी आणि अगदी पोट भरून आपला नाश्ता झाला पाहिजे असे आज आपण इथे छान दही वडे बनवून घेणार आहे. तर दही वडे बनवताना वडे कसे बनवायचे, आपल्याला डाळ किती वेळ भिजत घालायची, त्यानंतर आपल्याला डाळ वाटून घेतल्यावर किती वेळ फेटायची, हे सगळं आपण शेवटपर्यंत बघणार आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. आता इथे मी डाळ भिजत रात्रीची घालते. दुसऱ्या दिवशी सकाळी मला जर दही वडे बनवायचे तर मी आदल्या दिवशी रात्रीची डाळ इथे भिजत घातलेली आहे. तुम्ही सुद्धा तसेच करा. डाळ चांगली दही वड्यांसाठी डाळ आपल्याला चांगली भिजून घ्यायची. जवळजवळ 6-7 तास आपल्याला डाळ इथे भिजायला ठेवायची. आता इथे डाळीचं कोणतंही प्रमाण मी मोजून घेतलेलं नाही आहे, अंदाजे डाळ घेतलेली आहे. डाळ भिजत घालण्याच्या अगोदर आपल्याला 4-5 पाण्याने चांगली चोळून धुवून घ्यायची. कारण सफेद उडदाच्या डाळीला खूप सारी अशी पावडर चिटकलेली असते. खूप सारं असं पांढरं पाणी डाळीमधून निघतं. आता तुम्ही पाहिलंच असेल मी डाळ कशी धुवून घेतलेली आहे आणि 2 हातांवरती मी डाळ घेऊन चांगली अशी रगडून चोळून मी तिला इथे 4 ते 5 पाण्याने इथे मी धुवून घेणार आहे. आता किती वेळ आपण धुतली, 4-5 पाण्यानंतर धुतली तर डाळीचं पाणी या पद्धतीने असं निव्वळ चंग दिसतं, पांढरं दिसत नाही. त्यावेळेस आपल्याला डाळीमध्ये भरपूर पाणी घालून रात्रभर अशी आपल्याला डाळ इथे भिजायला ठेवायची. तुम्ही इथे बघू शकता डाळ पाण्यामधनं डाळ दिसते, म्हणजे इतकी छान आपण स्वच्छ धुवून घेतलेली. आता रात्री आपण डाळ भिजत घातली होती, दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता छान अशी डाळ भिजली गेलेली, फुगली गेलेली. परत एकदा एका पाण्याने आपल्याला ही डाळ इथे धुवून घ्यायची. डाळ धुवून घेतलेली, डाळीतलं पाणी मी फेकून दिलेलं आहे. आता आपल्याला डाळ इथे वाटून घ्यायची, एकदम बारीक अशी आपल्याला वाटून घ्यायची आहे. थोडंसं मी आलं घातलेलं आहे आणि 2-3 हिरव्या मिरच्यांचे असे बारीक तुकडे करून घातलेले. मिक्सरचं भांडं मी मोठं घेतलेलं आहे, कारण छोट्या भांड्यात खूप वेळ लागेल म्हणून मोठ्या भांड्याचा वापर मी इथे केलेला आहे. पण जर तुमच्याकडे डाळ थोडीशी असेल तर तुम्ही बारक्याही भांड्यामध्ये वाटून घ्यायचं. पहिली डाळ वाटताना कोरडीच वाटून घ्यायची, म्हणजे पाणी घालायचं नाही, वाटायची आणि नंतर आवश्यक वाटलं तर थोडंसं पाणी घालून आपल्याला डाळ इथे बारीक अशी वाटून घ्यायची. आता आपण डाळ वाटून घेतलेली आहे, यामध्ये अर्धा चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायचं आहे. चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आणि हे आपल्याला पीठ चांगलं फेटून घ्यायचं आहे. फेटून का घ्यायचं आहे तर डाळ पीठ आहे ना आपलं हे वड्यांचं हलकं झालं पाहिजे. जितकं तुम्ही हे पीठ फेटून घ्याल तितके वडे तुमचे कापसासारखे मऊ लुसलुशीत आणि पोकळ होतील. आता इथे पाण्यामध्ये मी हे पीठ घालून घेतलेले, पण पाण्यामध्ये आपण जेव्हा पीठ घातलं तेव्हा पीठ लगेच पाण्याच्या वरती तरंगलं नाही, म्हणजे आपल्याला फेटायला पाहिजे. अजून थोडीशी मी फेटून घेतल्याच्या नंतर तुम्हाला कळलं असेल, दुसऱ्या बाजूने जे आपण दुसऱ्या बारीला जेव्हा आपण पाण्यात पीठ घातलं ते पटकन वरती आलेलं आहे, म्हणजे आपलं व्यवस्थित पीठ फेटलं गेलेलं आहे. आता पीठ आपलं फेटून झालेलं आहे, साईडला ठेवू. आता आपण दही इथे फेटून घेणार आहे. दही वडे म्हटलं ना तर दही आपल्याला जास्त आंबट घ्यायचं नाही. मग काय करायचं आहे, आदल्या दिवशी जेव्हा आपण डाळ भिजत घालतो तेव्हाच दहीसुद्धा लावून ठेवायचं, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी एकदम ताजं फ्रेश आणि कमी आंबट असं दही आपल्याला वड्यांसाठी भेटतं. आता दही फेटून घेतलं की थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे. तुम्हाला आवश्यकता वाटली तर तुम्ही यामध्ये थोडीशी पिठी साखरसुद्धा घालून हे दही आपल्याला चांगलं लस्सीसारखं फेटून घ्यायचं आहे. थोडंसं मी पाणी घातलेलं आहे आणि दही थोडंसं पातळ केलेलं आहे. दही फेटून झाले. आता आपण दही वडे बनवतो, मग वडे तळले की आपण पाण्यामध्ये ते वडे घालतो. मग काय करायचं, एका पसरत भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, थोडंसं मीठ आणि हिंग घालून पाणी ढवळून घेतलेलं आहे. आत्ता आपण वडे इथे तळायला घेणार आहे. वडे तळायच्या अगोदर थोडंसं परत एकदा पीठ चांगलं फेटून घ्यायचं. तेल इकडे गरम करायला ठेवलं होतं. आता वडे तेलात सोडताना गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आणि मग वडे तेलात सोडायचे. मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे वडे इथे तळून घ्यायचे.
तळताना सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा नाही. आता तो मोठा कधी करायचा ते मी पुढे जाऊन तुम्हाला सांगणार आहे. पण जेवढे तेलामध्ये वडे बसतील तेवढेच वडे आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचे. वडे खालच्या साईडने तळले गेले की मग वडे आपल्याला इथे उलटे करायचे. आता तुमचे वडे पीठ तुम्ही किती फेटून घेताय त्यावरती सुद्धा तुमचे वडे तेलामध्ये तुम्हाला उलटे करतानाच हलके लागतील, हलके जाणवतील. वड्यांना हलकासा सोनेरी कलर आला की गॅस इथे 2 मिनटं मोठा करायचा आणि 2 मिनटे मोठ्या गॅसवरती वडे तेलामध्ये ठेवायचे आणि नंतर आपल्याला इथे वडे काढून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकता इथे वडे आपण तळून घेतलेले. मेंदू वड्यांसारखा ह्या वड्यांचा कलर अजिबात लय जास्त सोनेरी करायचा नाही, तर हलकासा तो करून घ्यायचा. आता गरम असतानाच आपल्याला हे पाण्यामध्ये घालून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित ते पाणी शोषून घेतं आणि ते मऊ बांधतात. 3-4 मिनटं पाण्यामध्ये वडे आपल्याला तसेच ठेवायचे. नंतर वडे थोडेसे पाण्यामध्ये ढवळून घ्यायचे आणि नंतर आपल्याला खायला घेताना वडे असे थोडेसे पिळून घ्यायचे, म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी असतं ना ते निघून गेलं पाहिजे. आता एका डिशमध्ये मी हे वडे पिळून घेतलेले. वरून तुम्हाला दही किती घालायचे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये दही घालू शकता. वड्यांवरती छान दही पसरून घ्यायचे. त्यानंतर इथे मी कोथिंबीरची हिरवी चटणी वाटून घेतलेली आहे आणि चिंच गुळाची चटणी आपल्याला यावरती घालून घ्यायची. आता सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला चिंच गुळाची चटणी कशी बनवतात आणि कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी कशी बनवतात. आता वरनं थोडंसं लाल तिखट आणि जिरी पावडर आपल्याला भुरभुरून घ्यायची आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यावरती घालून घ्यायची. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यावरती शेवसुद्धा घालू शकता. तर असा छान उन्हाळा चालू आहे, कडक उन्हाळा चालू आहे, तशी दही कोणी खात नाही, तर दही वडा म्हणून सुद्धा आपलं खाल्लं जातं. वड्यांसंग दही खाल्लं जातं आणि पोटाला थंडावा मिळतो.